हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तुमचे सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत. आज बघा आम्ही सकाळीच शेतामध्ये आलेलो आहोत. अंधारच होता आणि खूप थंडी वाजलेली होती. शेतात तसे आम्ही 6:30 वाजताच आलेलो आहेत, पण तेव्हापासून लाईट डीम आहे. सरांची खूप तगमग चाललेली आहे. मोटर का चालू होत नाही, कारण आता सध्या लिंबोणीला चांगला बहार, छोटे छोटे लिंब आलेले आहेत ना, त्याच्यामुळं भरपूर असं पाणी द्यावं लागतं की जेणेकरून लिंबोणीचा बार जो आहे तो गळणार नाही. बघा किती छान आल्हाददायक वातावरण आहे, खूप छान वाटते. आता मी काय काय करणार आहे थोड्याच वेळात दाखवणार आहे तुम्हाला. हाय, गुड मॉर्निंग. अजून काही लाईट आलेली नाही. सर शेकोटी जवळ बसलेले आहेत. आता मी सकाळी सकाळी काय करणार आहे, थोडं लिंब काढायचं विचार आहे. सरांनी आता चूल पण पेटवलेली, ही बघा. या सर्व साहित्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी आज काय करणार आहे.
ताज्या मिरच्या सरांना खूप आवडतात तळून खाल्लेल्या, त्यामुळे तळले नंतर. बघा आता खमंग असा शेतात पोह्याचा नाश्ता तयार केलेला आहे. आता सरांना पोहे खायला बोलवते. ओ चला, पोहे तयार झालेत. एक घास खा आणि टेस्ट. ओके. मी लावलेला कांदा बघा किती छान आलाय. आता ह्याला महिना झाला असेल. खूप सुंदर असा कांदा आलेला आहे. आणि लसूण पण बघा, आता नंतर लावलेला लसूण आहे. त्याला सरांनी राख टाकून कालच पाणी दिले. आणि हा अगोदर लावलेला लसूण कसलं हिरवगार पाते पहा ना. ह्याची लसणाच्या पातेची ना चटणी इतकी छान लागते ना. आणि बघा मिरच्या लावलेल्या दाखवू का? हे पहा मिरच्या आल्यात. मिरच्यांना दिसल्या का? आज या मिरच्यांचं मी काय करणार आहे थोड्या वेळाने दाखवणारच आहे तुम्हाला. किती छान फुलं आलेत, मिरच्या आल्यात हिरव्यागार. ठेच्याचा आज ठेचा आहे मिरच्यांचा. किती छान ना. आपण लावलेल्या मिरच्या, त्याला फुलं मिरच्या आलेल्या, वेगळाच आनंद असतो. आपल्या कष्टात एक प्रकारचं काम करण्याचं चैतन्य निर्माण होत आहे की नाही. नंतर लावलेल्या मिरच्या या छान आल्यात. कारण या सर्व जे लसूण, मिरच्या, कांदा ह्याला आपण सर्व कृत्रिम असं खत टाकलेलं आहे, म्हणजे शेणखत. त्याचबरोबर लसणाला शेणखत टाकून राख टाकलेली आहे. आता कांदे पण अगदी नॅचरल पद्धतीने आज पण थोड्या वेळाने काही भाजीपाला लावायचा आहे. आम्ही स्वतः तयार केलेले वाफे. मागच्या वेळेस बघा लावलेले टोमॅटो किती छान आलेत. अगदी मस्त पैकी रोपलेले आहेत ते आता. आणि हा कांदा 15 दिवसापूर्वी लावलेला आहे. यावर्षी काही कांदे विकत घेण्याची गरज नाही. आपण घरीच कांदा तयार केलेला आहे. चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते, कारण आता 2 वाजलेले आहेत. आम्ही आता घरी निघालेलो आहोत. आमचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारे शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. ओके, बाय.